तर आणखी एक स्पेशल रिपोर्ट आपण पाहूयात। माजी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला कोर्टाने स्थगिती दिलेली नाहीये, त्यामुळे त्यांच्या आमदारकीवर टांगती तलवार अजूनही आहे। मात्र माणिकराव कोकाटेंना जामीन मंजूर झाल्याने त्यांची अटक मात्र टळली आहे। कोकाटेंना 1 लाखांचा जामीन मंजूर आता करण्यात आलाय, त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। कोकाटेंच्या आमदारकीवर गंडांतर, कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती नाही, माणिकराव कोकाटेंना जामीन मंजूर। क्रीडा मंत्री पदावरून गच्छंती मिळाल्यानंतर आता माणिकराव कोकाटेंच्या आमदारकीवर गंडांतर आलंय। सत्र न्यायालयानं 2 वर्षांची कायम ठेवलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयानं शुक्रवारी नकार दिला। त्यामुळे आता कोकाटेंची आमदारकी रद्द करण्यावाचून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर दुसरा पर्याय उरला नाही, कारण कायद्यातच तशी तरतूद केलेली आहे। लोकप्रतिनिधी कायदा 1951 मधील कलम 8(3) नुसार लोकप्रतिनिधीला 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कारावासाची शिक्षा झाली तर तो आपोआप अपात्र होतो। आणि याच कायद्यानुसार आता माणिकराव कोकाटेंची आमदारकी जाण्याची शक्यता आहे। आमदारकी राहू शकणार नाही, आजच्या ज्या कोर्टाने निर्णय दिला, जे काही आर्ग्युमेंट्स तिथे केलेत आणि जे एव्हिडन्स त्यांनी दाखवले त्याच्यात काही शॉर्टकमिंग्स वगैरे इत्यादी या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्यानंतरच त्यांनी बेल दिली आहे। पण कन्व्हिक्शन जी आहे ती अजूनही कोर्टाने त्याच्यावर असं म्हटलेलं नाही की खालच्या कोर्टाने जे निर्णय दिलाय तो चुकीचा आहे, असं काही हायकोर्टातून आलेलं नाही। तात्पुरता का होईना दिलासा त्या ठिकाणी आम्हाला त्या प्रकरणामध्ये भेटलेला आहे, त्याबद्दल मी माननीय कोर्टाचे आभार मानतो। उरलेली लढाई सुद्धा लढून त्या लढाईमध्ये सुद्धा जिंकू हा विश्वास आम्हाला आहे। ज्या पद्धतीनं या प्रकरणामध्ये खालच्या पातळीवरती हाताळायला पाहिजे होतं तिथं कुठंतरी आम्ही कमी पडलो, म्हणून आम्हाला हायकोर्टापर्यंत यावं लागलं। भविष्यकाळातली लढाई सुद्धा अधिक ताकदीनं लढून कोकाटे साहेब या संकटातून बाहेर पडतील हा विश्वास आम्हाला आहे। 16 डिसेंबरला नाशिक सत्र न्यायालयानं माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेवर निकाल दिला। त्यांची 2 वर्षांची शिक्षा कोर्टानं कायम ठेवली, तर इकडं उच्च न्यायालयानंही या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिलाय। त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षांना कोकाटेंच्या आमदारकीवर निर्णय घ्यावा लागणार आहे। सेटल्ड लॉ प्रिन्सिपल्स ऑफ लॉ प्रमाणे लोकप्रतिनिधी कायदा कलम 8 सबसेक्शन 3 नुसार हा निकाल आलेला आहे। मी या निकालाचं स्वागत करतो, मनापासून स्वागत करतो। आणि आज आत्ता तातडीने दिल्लीला सुप्रीम कोर्टात याच्यात हस्तक्षेप याचिका आम्हाला ऐकल्याशिवाय पुढील अपील दाखल करण्यात येऊ नये म्हणून आज दिल्लीसाठी मी निघतोय। सत्र न्यायालयानं दिलेल्या निकालाची प्रत प्राप्त झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांकडून आमदारकी रद्द करण्याविषयीचा निर्णय घेतला जातो। त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणात कधी निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।